जिल्हा परिषद गटाकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते। राष्ट्रवादीकडून सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व भाजपकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण गोरे यांची चुरस रंगली होती। या गटाचा अंदाज चक्क मतदार पण लावत नव्हता। अखेर या गटातून अनिल देसाई यांनी आपला गट राखला असून कुकुडवाड गणांसह वरकुटे मलवडी गणातही देसाईंच्या विचारांचे उमेदवार निवडून आले आहेत। महाराष्ट्राचं ज्या इलेक्शनकडे लक्ष लागलं होतं आणि जे स्वतःला महाराष्ट्राचे मी मोठा मंत्री आहे, महाराष्ट्रातल्या 3 नंबरचं खातं माझ्याकडे सांगत होते, असे मंत्री ज्या गटामध्ये 7-8 दिवस पडून होते, शेवटचे जवळजवळ 5 सभा घेतल्या तर जिल्हा परिषद गटामध्ये, म्हणजे ग्रामविकास राज्याचा ग्रामविकास मंत्री आणि एका गटामध्ये 5 सभा घेतो, 2 दिवस शेवटचे गटामध्ये आणि बुथला भेटी। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी असं घडलं नसेल। महाराष्ट्राचा एक मोठा दिग्गज मंत्री बुथला भेटी देत फिरत होता। असा गट अनिल देसाई एकटा नाही तर दोन्हीच्या दोन्ही सदस्य घेऊन आम्ही जिंकून दाखवलाय। मी पहिले सांगितलं होतं, कुकुडवाड गट माझा आहे आणि मी कुकुडवाड गटाचा आहे। कोणी किती जरी काही ताकद लावली, कोणी किती जरी कुठल्या गैरवापर केला, सत्तेचा गैरवापर केला, 2-2 पोलीस गाड्या आमच्या मागे फिरत होत्या, आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे रात्र फिरत होत्या, भांडणं मारामाऱ्या, बाहेरच्या गटातून किती जरी माणसं आणली, कितीही ताकद लावली, पण शेवटी जनशक्तीच्या पुढे कोणाचं काही चालत नसतं। गाव करेल राव काय करू शकत नाही, पण रावाला ही पहिला दंक आहे। ही खऱ्या अर्थानं नवीन विजयाची सुरुवात आहे आणि कुकुडवाड गट हा आमचा आहे हे मी एकदा सिद्ध करून दाखवलं। शेवटी ही लढाई मी मगाशी सांगितलं, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, जनशक्ती विरुद्ध प्रशासन सगळं होतं आणि ही इलेक्शन अनिल देसाई नाही जिंकलं, हे फक्त कुकुडवाड गटातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी इलेक्शन जिंकले। आम्हाला जे जिंकलं तिघांना हे सामान्य लोकांनी जिंकवलं आणि सामान्य जनतेला लिहिले। यामध्ये मला एकदम उत्साहाने सांगता नाही, पण खऱ्या अर्थानं आजचा जो विजय आहे आमचा सगळा, हा आम्ही स्वर्गीय आमचे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या चरणी अर्पण करतोय। अजितदादा आमच्यातनं गेले, पण माझ्या कुकुडवाड गटाच्या जनतेनं खऱ्या अर्थानं अजितदादांना घड्याळाला मतदान करून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आणि तीच अजितदादांची खरी श्रद्धांजली आहे।